आज येवल्यात मंत्री छगन भुजबळ हे आले होते आणि साहजिकच पत्रकार परिषद झाली आणि या ठिकाणी संक्रांत हा आपला लोकप्रिय सण आता तोंडावर आहे। उद्या संक्रांत आहे। पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आपण संक्रांतीमध्ये कोणाचे पतंग कापणार। तर छगन भुजबळ यांनी एक मिश्किल उत्तर दिलं की माझी पतंग मी विरोधकांनी कुठलाही नायलॉन मांजा वापरला तरी माझी पतंग ही येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने जो धागा बनवला आहे तो धागा खूप मजबूत आहे आणि माझी पतंग काय कोणी कापू शकणार नाही। मात्र मी विरोधकांची पतंग नक्की कापणार आहे। या मुलाखतीवर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना 2004 साली ज्यांनी इथं येवला मतदारसंघात आणलं ते माणिकराव शिंदे आज ते त्यांच्या विरोधात जरी असले मात्र त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि माणिकराव देखील आपण पाहू शकता आसरी घेऊन आणि पतंग घेऊन सज्ज झालेले आहेत। तेही उद्या कोणाची तरी पतंग कापण्याची तयारी करताय का हे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ SK9 मध्ये स्वागत आहे तुमचं। काय सांगाल तुम्ही आसरी आणि पतंग घेऊन सज्ज आहात, नेमकं काय तुमचा विचार काय? धन्यवाद। प्रथमतः मी आजची भोगी, उद्याची संक्रांत आणि परवाची कर या तिन्ही सणांच्या दिवसाच्या निमित्ताने येवलेकर मध्ये आलेले सर्व पाहुणे मंडळी या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि ही संक्रांत ही निश्चितच येणाऱ्या 24 पूर्वीची संक्रांत आहे आणि त्या निमित्ताने येवल्याचे आमदार आणि राज्याचे नामदार छगन भुजबळ यांनी आज जी प्रतिक्रिया दिली, निश्चित आपण त्याला मिश्किल प्रतिक्रिया म्हटली, परंतु एक या ठिकाणी मला सांगावंच वाटतं, भुजबळांचा 2004 साली या येवलेवासियांनी पतंग उडवला, भुजबळांना ट्रेनिंग दिलं, पतंग कापायचं ट्रेनिंग ते म्हणता मला मिळालेलं आहे। ठीक आहे साहेब, तुम्हाला ट्रेनिंग मिळालं असेल, परंतु एक लक्षात ठेवा, चारही निवडणुकीमध्ये तुमच्या पतंगाची आसारी ही कोणत्या तरी एका मराठा नेत्याच्या हातात होती आणि आज येणाऱ्या 2024 मध्ये मराठा नेता एक जरी तुमच्या बरोबर असला तरी तुम्ही ही लोक जनशक्ती म्हणतात ना, ती आज जरांगे पाटलांबरोबर आहे आणि येवल्यामधली पतंग ही कुणी नाही तर जरांगे पाटलांच्या हातामध्ये आसारी असेल आणि तुमची पतंग ही निश्चित कापली जाईल, हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। हो, आपणही आता आम्ही पाहू शकतो, मी कॅमेरामॅनना विनंती करतो, या ठिकाणी आपण पतंग आणि आसरी घेऊन सज्ज आहात। नेमके आपण उद्या सकाळी आपण पतंगोत्सवाचा आनंद घेणार आहात। आपण नेमका पतंग कोणाचा कापणार हे बघा, कारण की उद्या मंत्री भुजबळ हे देखील पतंग उडवण्यासाठी येवल्यात येतात। हे कागदी पतंग उडवणं हा आता एक पोरं बी उडवतात, पोरंही कापतात। भुजबळांचा 24चा पतंग ह्या येवल्यामध्ये निश्चितपणे कापणार आणि त्याची आसारी जी आहे ती जरांगे पाटील असतील, माननीय शरद पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून निश्चितपणे कापली जाईल, एवढं मी ठामपणे सांगतो। कोण कापील हे आज नाही सांगू शकत, परंतु भुजबळांची पतंग येवल्यामध्ये कापली जाणार म्हणजे जाणार, यात शंका नाही। हे होते माणिकराव शिंदे यांनी आत्ताच सांगितलं आहे की भुजबळांची पतंग ही 2024च्या निवडणुकांमध्ये निश्चित कापली जाणार आणि त्याची जी दोर आहे ती साहजिकच जरांगे पाटलांच्या हातामध्ये असणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पाहूया आता येणाऱ्या काळामध्ये उद्या कोण कोणाची पतंग कापतं, कारण की दोन्ही ज्येष्ठ नेते हे उद्या पतंगोत्सवाचा आनंद घेणार आहे आणि दोन्ही पतंग हवेत भिरकल्यानंतर कोण कोणाची पतंग कापणार हे आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज। महागडा फोन घ्यायचाय, फायनान्स करायचंय, येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का? नको रेटची चिंता, केवळ 1 मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन। इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त। SK9 येवला न्यूज संचलित SS मोबाईल स्टोर, राणे पेट्रोलियम शेजारी, नगर मनमाड महामार्ग, येवला। अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या।